मित्र हो, आजच्या तासामध्ये आपण समाजशास्त्राची व्याप्ती या संदर्भात चर्चा करणार आहोत. समाजशास्त्राची व्याप्ती म्हणजे तरी काय, तर त्याच्या अभ्यासाची असणारी सीमारेषा होय, त्या विषयाच्या अभ्यासाची कक्षा होय, की या अभ्यासाची कक्षा कोणकोणत्या अंगाने विस्तारलेली आहे, कशा प्रकारे विस्तारलेली आहे, त्याचा अभ्यास विषय कसा व्यापक आहे, याची चर्चा समाजशास्त्रामध्ये केली जाते. आणि ती चर्चा आपणाला या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रमाणे पाहता येईल. त्यामध्ये नंबर 1 सांगितलं गेलं की जैव समाजशास्त्र. जैव समाजशास्त्रात संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतीचा वापर करून, तसेच या पद्धतीच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास केला जातो. आणि या माध्यमातून जैव समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे याची चर्चा इथे केली जाते. नंबर 2 सांगितले गेले की कलेचे समाजशास्त्र. यामध्ये सौंदर्यशास्त्र आणि कला जगताचा अभ्यास केला जातो. यात कलेचे उत्पादन असतील, ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजावून घेण्याचा प्रयत्न केला जात असेल. आणि या माध्यमातून हे सौंदर्यशास्त्र समाज विकासाला कसं योग्य आहे, समाज विकासाला कसं पोषक आहे याचाही अभ्यास करून त्या माध्यमातून समाज जीवनाची दिशा ठरवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. नंबर 3 सांगितलं गेलं आहे की विपणन बाजार संशोधकाचे समाजशास्त्र. ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा असून यात समाजशास्त्रीय पद्धत वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार नीती किंवा बाजार तत्त्वे समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये समाजशास्त्रातील बाजार नीतीतील सैद्धांतिक ज्ञानामध्ये ग्राहकांच्या विविध प्रकारचे ज्ञान व गरजा यांचे विश्लेषण केले जाते. वस्तूची मागणी किंवा आवक कशी असेल, कोणती वस्तू आज घेतली त्याचा उद्या फायदा होईल का, या सर्व गोष्टीचं ज्ञान समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून दिलं जातं. आणि म्हणून विपणन, बाजार, मार्केटिंग व्यवस्था, बाजार व्यवस्था जी आहे ही बाजार व्यवस्था देखील समजावून घ्यावायची असेल तर तिथं समाजशास्त्राच्या अभ्यासाची गरज आपल्याला पाहावयास मिळते. नंतर सांगितलं दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे समाजशास्त्र. सामाजिक जीवनातील सर्व दृश्य चित्रांचा अभ्यास येथे केला जातो. लक्षात घ्या, समाजशास्त्रीय संस्थेनं सर्व दृश्य प्रतिमांचा वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न शाखेद्वारे केला जातो. की जे दृश्य आहे या दृश्य प्रतिमांचा वापर केला जातो, जे डोळ्यांना दिसत आहेत त्या प्रतिमांचा वापर केला जातो आहे. उदाहरणार्थ एखादा अपघात असेल तर तो अपघात घडला आहे, कसा घडला आहे, का घडला आहे, कुणाची चूक आहे याचा अभ्यास या समाजशास्त्राच्या माध्यमातून केला जातो. त्याचबरोबर औद्योगिक समाजशास्त्र असेल, या औद्योगिक शास्त्रामध्ये कामगार वर्ग, भांडवलदार वर्ग यांचं सलोख्याचे संबंध आहेत का, कामगार वर्गांची स्थिती कशा स्वरूपाची आहे, भांडवलदार वर्गांची आर्थिक सामाजिक स्थिती कशा स्वरूपाची आहे याचं विचारमंथन इथे केलं जातं. आणि या माध्यमातून दृश्य माध्यमाच्या माध्यमातून समाज जीवनाचा अभ्यास केला जातो. एवढंच नाही तर आपण झोपडपट्टी चित्र पाहतो की दृश्य आहे, ही झोपडपट्टी काय दाखवते. असं म्हटलं जातं की झोपडपट्टी हा शहरी जीवनाला झालेला एक कॅन्सर रोग आहे. मग कॅन्सर रोग हा कसा भीतीदायक आहे, मग ही झोपडपट्टी वाढते आहे, ही वाढती झोपडपट्टी देशाच्या समाजाच्या हिताला कशी बाधक आहे याचं चित्रण मांडलं जातं. आणि या माध्यमातून ही समस्या कशी कमी करता येईल याचा प्रयत्न केला जातो. लोकसंख्येच्या संदर्भात आपण पाहतो, लोकसंख्येची आकडेवारी दृश्य स्वरूपात पाहावयास मिळते. आणि दृश्य स्वरूपात पाहावयास मिळणारी ही आकडेवारी आम्हाला या लोकसंख्येचा विस्फोट कसा भीतीदायक आहे याचं दर्शन घडवतो. आणि या माध्यमातून, या आकडेवारीच्या माध्यमातून आपण बोध घेतो की लोकसंख्या वाढीला आळा घातला गेला पाहिजे. आणि या माध्यमातून समाजशास्त्राचा इथं अभ्यास केला जातो. त्याचबरोबर दहशतवादी कृत्य असेल त्याचा देखील आपण अभ्यास करतो की हे लोक कशा प्रकारची साधनं वापरतात, हत्यारं वापरतात, लोकांच्या मनात कशी भीती निर्माण करतात. पण हे होऊ नये यासाठी लोकांना कसं सतर्क करता येईल, लोकांना कसं जागरूक करता येईल याचा देखील दृश्य स्वरूपात प्रयत्न केला जातो. आणि या माध्यमातून, या दृश्य माध्यमांचा अभ्यास करून समाजशास्त्राच्या अभ्यासाची व्याप्ती कशी वेगवेगळ्या अंगाने गतिमान होते आहे याचं देखील चित्रण तयार केलं जातं. डायस्पोरा अध्ययन हा एक नवीन
5चा मुद्दा सांगितला गेला आहे. तसं वास्तविक पाहता हा अभ्यास विषय समाजशास्त्रात नवीन आहे, तो अलीकडील काळातील आहे आणि डायस्पोरा अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून आपणाला एक नव्याने अभ्यासाला महत्त्व जाऊ लागला गेला. यामध्ये प्रामुख्याने स्थलांतर व त्याचे मानवी जीवनातील विविध भागावर होणारे परिणाम अभ्यासले जातात. डायस्पोरा या शब्दाचा अर्थ स्थलांतर. मग माणसं ग्रामीण भागाकडून लोक शहराकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करतात. मग ते स्थलांतर का केलं जातं? हे स्थलांतर करणाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनावर कोणत्या प्रकारचा परिणाम होतो? त्यांची सामाजिक मूल्य, धार्मिक मूल्य ही सर्व प्राथमिक अवस्थेतली असताना ते दुय्यम समूहाकडे ज्यावेळेस जातात त्यावेळेस ती त्याच्याशी एकरूप कसे होण्याचा प्रयत्न करतात आणि ते त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत असताना मूळ स्थानामध्ये देखील ते दूर जात नाही. आणि म्हणून डायस्पोरा म्हणजे अशी विखुरलेली लोकसंख्या की जिचं मूळ स्थान म्हणजे एखादा लहान भौगोलिक भाग असतो. मग एखाद्या वाडी वस्तीवरून लोक शहराकडे स्थलांतर होतात, परंतु शहराकडे स्थलांतर होत असताना त्याचं मूळचं स्थान जे आहे तो भौगोलिक भाग आहे. मग त्या भौगोलिक भागाची रचना असेल, तिथली सामाजिक मूल्य असतील, धार्मिक मूल्य असतील, याचा त्याच्यावर परिणाम होतो. आणि म्हणून डायस्पोरा म्हणजे एखाद्या समूहाच्या आपल्या मूळ निवासस्थानापासून झालेले स्थलांतर असं आपल्याला थोडक्यात म्हणावं लागेल. ही संज्ञा व्यक्तीच्या अशा गटाला उद्देशून वापरली जाते की जे त्याच्या मूळ स्थानापासून इतर ठिकाणी राहूनही त्याची नाळ तुटू देत नाही. मग ग्रामीण भागाकडून लोक शहराकडे जातात, शहरामध्ये वास्तव्यही करतात, परंतु शहरामध्ये वास्तव्य केलं गेलं असलं तरी आपल्या गावाशी, आपल्या भौगोलिक घटकाशी ते नाळ तुटू देत नाही, त्याच्याशी संबंध तुटू देत नाही, त्याच्याशी नातं तुटू देत नाही. ही भूमिका आपल्याला तिथं पाहावयास मिळते आहे. त्यानंतर आपण आज समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 सांगितले समाजशास्त्र समाजाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करते. त्याची चर्चाच करायची म्हटलं गेलं की समाजशास्त्रामुळे समाजाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणं शक्य झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी गुंतागुंतीच्या मानवी समाजाचे शास्त्रीय ज्ञान आवश्यक आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती माणूस करतो आहे, पण तिथली गुंतागुंत कशी आहे, ती गुंतागुंत कशी सोडवता येते आणि ती सोडवण्यासाठी मोघम पद्धतीचा अभ्यास न करता शास्त्रीय पद्धतीत ज्ञान मिळवून त्याच्याशी आपण समायोजन साधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि हे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी समाजाची आपल्या क्षमता काय आहे, आपली बुद्धी, आपले स्व समजण्यास मदत करते, आपल्या बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी मदत करते, तसे सामाजिक जीवन समजावून घेण्यासाठी देखील मार्गदर्शन करत असते. आणि म्हणून समाजशास्त्राचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जातो आणि या माध्यमातून त्याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, ते महत्त्व प्रतिबिंबित होतं. नंबर 2 सांगितले की समाजशास्त्र समाजातील विविधते संबंधित ज्ञान देतं. वास्तविक पाहता समाजशास्त्र समाजातील विविध समाज असेल, समूह असेल, समुदाय असेल, त्याची जगण्याची वैशिष्ट्ये असतील, पद्धती असेल, सांस्कृतिक विविधता असतील, धार्मिक आणि प्रादेशिक भिन्नता असेल, हे समाजाचे बहुविध स्वरूप समजावून घेण्यासाठी समाजशास्त्र मदत करत असतं. मग आपण पाहतो की भारत हा विविध जाती, धर्म, पंथाने बनलेला देश आहे. इथं वास्तव्य करणारी जनता ही बहुजिन्सी आहे, परंतु या बहुजिन्सी समुदायामध्ये आपणाला वेगवेगळ्या संस्कृतीची, वेगवेगळ्या समुदायाची, वेगवेगळ्या धार्मिक मूल्यांची लोक पाहावयास मिळतात. आणि ही मूल्य पाहत असताना आपण त्या मूल्यांचा त्याग करण्याऐवजी, त्या मूल्यांचा तिरस्कार करण्याऐवजी आपण त्या मूल्यामध्ये समरस होतो, ती मूल्य अंगीकारतो, त्या मूल्यांचा आनंद घेतो आणि त्या मूल्यांचा आदर करून आपली ही मूल्य जतन करण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहतो की या देशामध्ये मोहरम तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात, त्याचबरोबर दिवाळी तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते, त्याचबरोबर नाताळ देखील तितक्याच उत्साहाने ख्रिश्चन धर्मीय बांधवांचा उत्साह साजरा केला जातो. आणि हे करत असताना ही धार्मिक मूल्य आपण जरी वेगवेगळी असली गेली तर त्यामध्ये विविधता कशी आहे, एकरूपता कशी आहे, आम्ही एकटे भारतीय आहोत याची जाणीव असण्याचा आपल्याला प्रयत्न दिसतो. आणि म्हणून आपण वेगवेगळे सांस्कृतिक वैशिष्ट्य असले गेले तर ते आपण भारतीय आहोत ही भूमिका तिथे
अंगीकारत असतो. प्रादेशिक भिन्नता या देशामध्ये वास्तविक करण्यात वेगवेगळ्या प्रदेशात विभागले गेले आहे. महाराष्ट्राचंच पाहायला गेलं तर आपणाला कोकण दिसेल, विदर्भ दिसेल, मराठवाडा दिसेल, उत्तर महाराष्ट्र दिसेल, पश्चिम महाराष्ट्र दिसेल. ह्या प्रादेशिक भिन्नता आहे. पण त्या प्रादेशिक भिन्नतेमध्ये शेवटी आम्ही एक आहोत. मग त्यांची जीवन रूपरेषा असेल, व्यवसाय असेल, खानपान असेल, रूढी मूल्य परंपरा असेल, त्याचा देखील आपण आदर करून आनंद घेऊन आपल्याला योग्य असेल ते घेतो आणि पुढे मार्गक्रमण करत राहतो. आणि या माध्यमातून समाजाला समजावून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणून समाजशास्त्र समाजातील विविधतेसंबंधी देखील ज्ञान देतं, वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक मूल्यांचं ज्ञान देतं. सामाजिक मूल्यांच्या माध्यमातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यापुढे सांगितलं गेलं की समाजशास्त्राचे वैज्ञानिक समाजशास्त्रामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करत असताना ते भूतकाळात न धडता वर्तमान काळाकडे, वास्तवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामध्ये असतो आणि तो दृष्टिकोन विकसित झाला गेला असतो. आणि त्यामुळे व्यक्ती अधिकाधिक वस्तुनिष्ठ, विवेकवादी, चिकित्सात्मक, पूर्वग्रह मुक्त आणि सकारात्मक विचार करू लागते. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा नाकारल्या जातात वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे. आणि उद्याचं जीवन आपलं अधिक सुखकर करता येईल. हे कशा अंगाने करता येईल, कोणत्या प्रयत्नाने करता येईल, कोणत्या दिशेने आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल याचं ज्ञान इथे आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जातो. आजारी पडलं तर आपण देवदेवराशाकडे न जाता डॉक्टरकडे जातो. का तर वैज्ञानिक दृष्टिकोनात आजार हा वेगवेगळ्या व्हायरसमुळे होतो, संसर्गामुळे होतो किंवा वेगवेगळ्या चुकीचे अन्नपदार्थ खाल्ल्याने होतो. देवदेवताच्या माध्यमातून होत नाही, जादूटोण्याने आजार बरा होत नाही. ही विज्ञानवादी वृत्ती तुमच्या आमच्या मनामध्ये बळावल्या गेली आणि त्यामुळे आपण आरोग्यविषयक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक दृष्टिकोन असेल यामध्ये वाढ होत जाऊन समाज विकासाला त्यामुळे चालना मिळाली गेली. ते आपल्या इथं पाहावयास मिळते. एवढंच नव्हे तर समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख शास्त्र आहे. नंबर 4, समाजशास्त्र हे व्यवसायाभिमुख शास्त्र आहे. बदलत्या समाजातील व्यवसायाची स्वरूपही सतत बदलत आहे. आज समाजाचं व्यवसायाचं स्वरूप सतत बदलत आहे. बदलता समाज आहे, बदलत्या गरजा आहेत. आज समाज सातत्याने बदलतो आहे, त्याच्या गरजा बदलत आहेत आणि त्याचे व्यवसायाचे स्वरूप देखील बदलत आहे. या सर्वांचा ताळमेळ समाजशास्त्रीय ज्ञान घालू शकते. या दृष्टिकोनामुळे समाजशास्त्राचे महत्त्व वाढत आहे. उदाहरणार्थ उद्योगधंदे असतील, सामाजिक सेवा असतील, समाजकार्य असेल, MSW सारखं, कायदा असेल, स्पर्धा परीक्षा असेल, मार्केटिंग असेल, जनसंपर्क असेल, पत्रकारिता असेल, कौशल्य विकास असेल, बिगर शासकीय संघटना असतील, उदाहरणार्थ कामगार कल्याण असेल, सामाजिक सुरक्षा असेल, विमा क्षेत्र असतील, सामाजिक कल्याण असेल, ग्रामीण विकास असेल, कुटुंब कल्याण असेल, पर्यटन असेल इत्यादी ठिकाणी समाजशास्त्र व्यवसायाभिमुखता विचार तुमच्या मनामध्ये रुजवतं. मग उद्योगधंदा आहे तर उद्योगधंदा सुरू करायचा तर कसा सुरू करावा लागेल, सामाजिक सेवा करायची म्हटलं गेली तर कशी करावं लागेल, समाज कार्य करायचं म्हटलं तर कसं करावं लागेल. महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार करायचं म्हटलं गेलं की राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे असतील काय किंवा हिवरे बाजारचे पोपटराव पवार असतील काय, यांनी समाजकार्य करत असताना त्या परिसराची सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास केला गेला, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला गेला, शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास केला गेला, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला गेला आणि या माध्यमातून आपल्याला या ग्रामीण विकासाला, समाज विकासाला कशी चालना देता येईल याचा प्रयत्न केला गेला आणि त्या माध्यमातून आज ते महाराष्ट्राच्या संदर्भात एक आदर्शवत असे व्यक्ती ठरल्या गेल्या. त्या माध्यमातून त्या गावाचा विकास झाला गेला आणि ते गाव आज देशासमोर, राज्यासमोर नव्हे देशासमोर एक मॉडेल म्हणून उभारलं गेलं. म्हणजे या माध्यमातून सामुदायिक सेवा, उद्योगधंद्याच्या माध्यमातून सामाजिक सेवा करता येतात, समाज कार्य करता येतं, कायद्याचा अभ्यास करता येतो, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या पदावर विराजमान होता येतं.
मार्केटिंग करता येते. फायदा कशामध्ये आहे, तोटा कशामध्ये आहे, कशा प्रकारचं मार्केटिंग करावं, जनसंपर्क आहे तर लोकांशी संपर्क कसा करावा, पत्रकारिता करताना खरी वस्तुस्थिती कशी मांडावी, कौशल्य विकासाचं वेगवेगळे व्यावसायिक कौशल्य असेल हे कसं डेव्हलप करावं, बिगर शासकीय संघटना असतील या कामगारांच्या संदर्भात, सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात, विमा क्षेत्राच्या संदर्भात लोकांची फसवणूक होणार नाही ना, लोकांना न्याय मिळेल का, या माध्यमातून काम करतात. आणि या माध्यमातून समाजशास्त्र हे आज व्यवसायाभिमुख झाले गेले. यामध्ये अनेक प्रकारचे श्लोक, अनेक प्रकारच्या संघटना, अनेक प्रकारचे लोक काम करत आहेत आणि या माध्यमातून एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न इथे केला जातो. आणि म्हणून तो एक विचार महत्त्वाचा मांडला गेला. त्या पुढचा नंबर सांगितला गेला की सामाजिक समस्यावर उपाय शोधले जातात. समाजशास्त्राच्या अभ्यासाची आपल्याला विचार करत असताना किंवा समाजशास्त्राच्या अभ्यासाची चर्चा करत असताना आपल्याला हे महत्त्वाचं आहे की हे महत्त्व आहे की समाजशास्त्र फक्त सामाजिक समस्यांचा अभ्यास करत नाही. समाजशास्त्र फक्त समस्या निर्माण का होतात करायची कारणं शोधत नाही, तर समाजशास्त्र हे समस्येची कारणं का निर्माण झाली गेली आणि भविष्यात त्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील याचा विचार मंथन केलं जातं, उपाय मांडले जातात. म्हणून अलीकडील काळात समाज अनेक सामाजिक प्रश्नांना तोंड देत आहे, जसे की दारिद्र्य आहे, बेकारी आहे, दहशतवाद आहे, लोकसंख्या स्थलांतर आहे आणि सामाजिक अस्वस्थता आहे, व्यसनाधीनता आहे, सामाजिक विघटन आहे, समाजात वेगवेगळ्या जाती धर्म पंथाच्या नावावर विघटित होत आहे, वांशिक आणि जातीय संघर्ष आहे, धार्मिक दंगली या देशामध्ये घडतात. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय समतोल ज्ञान आवश्यक आहे आणि ते ज्ञान समाजशास्त्राच्या माध्यमातून दिलं जातं. आणि म्हणून येथे समाजशास्त्रात ज्ञानाचा उपयोग योग्य वापर करून असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मग आपल्याला दारिद्र्य असेल, बेकारी, दहशतवाद, लोकसंख्यासारखे प्रश्न असेल, लोकसंख्या स्थलांतर होते, या ग्रामीण भागाकडून लोक शहराकडे स्थलांतर करतायत, ते का करतायत, त्याचं प्रमाण कसं प्रमाण थांबलं गेलं पाहिजे, गावातला माणूस गावाकडे कसा थांबेल, शहराचं स्थलांतर कसं कमी होईल, याचा प्रयत्न देखील यामध्ये केला जातो. आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये सामाजिक समस्यावर उपाय शोधले जातात. आणि शेवटी सांगितलं गेले की समाजशास्त्र माणसाला काळानुरूप ज्ञान देते आणि दक्ष ठेवते. समाजशास्त्राला व्यावहारिक मूल्य आहे, लक्षात घ्या. माणसाला काळानुरूप दक्ष राहण्यास मदत करते. सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, बदलता समाज आणि या सर्वांना योग्य प्रतिसाद कसा द्यावायचा याचं भान समाजशास्त्राकडून मिळतं. आणि म्हणून समाजशास्त्राचा हे ज्ञान माणसाला सतर्क बनवतं, दक्ष बनवतं आणि या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाला चालना दिली जाते. आणि तो समाजशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व इथं आपल्याला प्रतिबिंबित झालं गेलं पाहावयास मिळेल. इथे आपण आज